तर म्हणजे मी इथे दही घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता छान अशी घट्ट आहे आणि आंबटसुद्धा आहे आणि घरी असणाऱ्या वस्तूंपासून होते ही. दही घेतली आहे मी, मिक्सरच्या भांड्यामध्ये तिला ग्राइंड करून घेणार आहे छान स्मूथ. तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करू शकताय. चण्याचं पीठ घेतलं आहे 1 चम्मच. थोडं पाणी घालून मिक्सरला लावून घेणार आहे. तुम्ही जे घरामध्ये वस्तू की असतात त्याच्यापासूनच बनवू शकताय. असं सर्वच पाहिजे असं काही नाही आणि हे झटपट बनते आहे. मिक्सरला बारीक करून घेणार ते आणि इथे घेतलं आहे लसूण, मीठ, हळद, जिरं, राई, मिरची आणि कोथिंबीर. पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे. पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये राई, जिरं, लसूण, मिरची छान लाल झाली लसूण की जी मिक्सरला बारीक केलं होतं पेस्ट पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं 1 मिनटं आणि त्याच्यात पाणी घालायचं आहे. जितकं तुमची दही असेल तसं. मी इथे 1 ग्लास पाणी घातलं आहे. ह्याच्यामध्ये वरूनच हळद टाकायची आणि मीठ टाकायचं. अगोदर घातल्याच्यानंतर कधी दही कढी ती फाटते, त्यासाठी वरूनच मीठ आणि हळद घालायचे. छान कळ आल्याच्यानंतरला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही ह्याच्यामध्ये कोकम ॲड करू शकताय. पण मी दही घट्ट, आता थंडीचं वातावरण आहे, जास्त आंबट नको आहे म्हणून नॉर्मल. आणि पिण्यासाठी तर खूप छान लागते. तुम्ही कढी खिचडी खा, नाही तर राईस आपला नॉर्मल अप्रतिम लागते, बघू शकताय. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.